नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये. तर आज आपण बनवतोय पारंपरिक पद्धतीने मस्त असं झणझणीत कळण्याचं पिठलं. तर ही कळण्याचं पिठलं रेसिपी पारंपरिक आहे, खायला खूप टेस्टी आणि एकदम मस्त अशी झणझणीत. तर इथे हा मी कळणा घेतलेला आहे. तर मटकीच्या डाळीचा कळणा आज आपण बनवतोय, त्यांचं पिठलं बनवणार आहे. तर मटकीची डाळ आपण केल्यानंतर ते आपण चाळतो, पाकडतो आणि ती खाली रवाळ असं कण राहतात, ती कणी राहते, त्याला हा कळणा म्हणतात. तर या कळण्यापासूनच आज आपण झणझणीत पिठलं बनवणार आहोत. तर इथे 1 वाटी भरून मी हा कळणा घेतलेला आहे. कोणतीही डाळ असू द्या, त्याचा हा रवा असतो बारीक कणी. तर इथे मी मटकीच्या डाळीचा कळणा वापरलेला आहे पिठलं बनवण्यासाठी. इथे कांदा, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि हा कळणा घेतलेला आहे. तर एवढे साहित्य लागणार आहे. बाकीचं जे आहे साहित्य ते मी नंतर पिठलं बनवताना दाखवणारच आहे. तर कळणा असा हा बारीक एकदम रवाळ असतो. आता आपण पिठलं बनवायला सुरुवात करूया. तर तेल घातलेलं आहे. आता जिरे घालूया आणि इथे मी भरपूर असा लसूण घालत आहे. ठेचलेला लसूण घालायचा, नंतर कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता आणि लसूण थोडासा फ्राय झाला की यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. तर कांदा कळण्याला भरपूर घालतात. जसं आपण पिठलं बनवतो तशाच पद्धतीचा हा कळणा बनवायचा आहे. कांदा थोडासा छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा कांदा मस्त भाजून झालेला आहे. आता जे बाकीचे मसाले आहेत ते इथे आपण वापरणार आहोत. तर इथे मी हळद थोडीशी आणि हे लाल तिखट आहे, लाल मिरची पावडर. तुम्ही लाल मिरची पावडरऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता. नंतर इथे मी सुकं खोबरं थोडंसं वापरलेलं आहे. हे सर्व साहित्य घातल्यानंतर हे मिक्स करून चांगलं परतून घेऊया आणि नंतर इथे पाणी घालायचं आहे. जसं आपण पिठलं बेसनचं बनवतो तीच प्रोसेस इथे वापरायची आहे, करायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला वरती झाकण ठेवायचं आहे. उकळी आल्यानंतरच आपल्याला जो कळणा आहे तो वैरायचा आहे. तर वरती झाकण ठेवूया आणि आता उकळी आली आहे का बघूया. तर इथे मस्त अशी दणकून उकळी आलेली आहे आणि पुन्हा एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हा कळणा आपण वैरून घेणार आहोत. तर मिक्स करून घ्यायचा आहे. एका चमच्याने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि एका हाताने आपल्याला वाटीने हा कळणा थोडा थोडा सोडायचा आहे, म्हणजे घालायचा आहे. तर पिठलं अशाच पद्धतीने वैरतात हाताने, तशीच ही प्रोसेस करायची आहे. आणि जास्त पण आपल्याला इथे कळणा वापरायचा नाही, कारण की घट्ट बनवायचं नाही. आपल्याला एकदम पातळ सरबरीत असं हे कळणा बनवायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी हा कळणा वापरलेला आहे. शिजल्यानंतर तो थोडासा घट्ट होतो, म्हणून आपल्याला इथे कळणा वापरताना लक्षात घ्यायचं आहे की थोडाच वापरायचा आहे. तर हा कळणा आता आपण सर्व मिक्स करून घेतलेला आहे. गाठी होऊ द्यायच्या नाहीत. पटपट आपल्याला इथे हलवायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि वरती आता आपण झाकण ठेवूया आणि हा कळणा आपल्याला एक 2-3 मिनिटे स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे. तर आता आपला हा कळणा शिजला आहे का बघूया. तर मस्त असा रटरट हा कळणा शिजलेला आहे आणि घट्टसरपणा आलेला आहे, बघू शकता. तर अशाच पद्धतीने आपल्याला हा कळणा बनवायचा आहे. जास्त घट्ट नाही किंवा जास्त एकदम पाण्यासारखा पातळ नाही, अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला या कळण्याची ठेवायची आहे. तर बघू शकता मस्त असा हा कळणा शिजलेला आहे रटरट आणि वरतून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर तयार आहे आपला खमंग चवीचा कळणा, म्हणजे कळण्याचं पिठलं. तर आता मी इथे प्लेटमध्ये काढून घेते. तो आता हा दिसायला आपल्याला पातळ आहे, पण जेव्हा थंड होईल ना तेव्हा तो थोडासा घट्ट होतो, म्हणून मी बनवतानाच असा पातळ ठेवलेला आहे. तर हा कळणा तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. खूप छान चविष्ट लागतो, पण चपातीसोबत हा कळणा एवढा चविष्ट लागत नाही. तुम्हाला ज्यासोबत खायचा आहे त्यासोबत तुम्ही खाऊ शकता, पण शक्यतो भाकरीसोबतच हा कळणा खावावा, कारण की पारंपरिक रेसिपी आहे, त्यामुळे हा कळणा भाकरीसोबतच छान लागतो. तर इथे मी ताटामध्ये हा प्लेटमध्ये कळणा काढून घेतलेला आहे आणि त्यासोबत इथे मी मस्त अशी खमंग बाजरीची भाकरी बनवलेली आहे. तर कडक अशी ही बाजरीची भाकरी बनवलेली आहे. प्रचंड चविष्ट असा हा कळणा लागतो बाजरीच्या भाकरीसोबत. तर आता इथे आपण ही बाजरीची भाकरी मोडून घेऊया. आपल्याकडे जर भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही हा कळणा बनवू शकता, पण जेव्हा आपण डाळी बारीक करतो, म्हणजे भरडून आणतो आणि ती नंतर चाळून घेतो आणि खालचा जो चाळ असतो, कोणतीही डाळ असू द्या, तो चाळ आपण हा ठेवायचा आहे साठवून घरामध्ये. म्हणजे आपल्याकडे जेव्हा भाजीला काय नसेल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने कळण्याचं पिठलं बनवू शकता, म्हणजे कळणा बनवू शकता. तर अशा पद्धतीने इथे आपण बाजरीची भाकरी आणि त्यासोबत कांदा आणि हा कळणा
ठेवलेला आहे आणि खूप चविष्ट लागतो आणि असा सहसा कोणीही भाजी बनवत नाही, म्हणजे पिठलं बनवत नाही कळण्याचं. मला तर खूप आवडतं कळणा, त्यामुळे मी कायम ही रेसिपी बनवत असते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि डाळी जेव्हा तुम्ही भरडून आणेल तेव्हा तुम्ही त्याचा वापर जरूर करा. जी चाळून राहिलेला असतो चाळ म्हणजे रवाळ, त्याचा वापर करा. खूप छान चविष्टी लागतो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला माझ्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी नक्की पाहत राहा. तर ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहे तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चला तर मग आता भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.